मी एकनाथ विठ्ठलराव बत्तलवाड उर्फ ब्राह्मणवाडेकर, वंचित बहुजन आघाडी ब्राह्मणवाडा येथील उपसरपंच माझी पत्नी आहे आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा एक एक विश्वासू नांदेड जिल्ह्यामधला कार्यकर्ता आहे। या नात्यानं गावातील अवैध रेती उत्खननाबाबत माझी पत्नी उपसरपंच असल्यामुळे शासनानं सांगितलं उपसरपंच सरपंचाला की बाबा गावातला अवैध रेती उपसा होऊ देऊ नका। त्या संदर्भाने 2020 मध्ये त्या रेतीबाबत आम्ही तक्रार केली आणि ती तक्रार रेती माफियांना माहिती झाल्यामुळे त्यांनी आमच्या मुलाचा पाय तोडून टाकला। सदरील केस बोर्डावर आहे। 307 चा गुन्हा त्या रेती माफियावर दाखल आहे आणि तो गुन्हा मागे घेण्यासाठी हे विनाकारण गावात तो आम्हाला दहशत निर्माण करणे। अखंड हरिनाम सप्ताह 19/3/25 ला ब्राह्मणवाडा गावामध्ये चालू होता। पहिल्या दिवशी या रेती माफियाने माझ्या कार्यक्रमामध्ये जिथं हजारो लोक असतात 29 वर्षापासून कुठलाही आतापर्यंत वाद झाला नव्हता, परंतु कार्यक्रमामध्ये यांनी गोंधळ घातला। 19 तारखेला 19/3/26 ला मी तशी फिर्याद दिली, गुन्हा दाखल झाला, परंतु कार्यक्रम संपल्यानंतर म्हणजेच 25 तारखेला मी पोलीस स्टेशनला गेलो असता आमदार महोदयाने माझ्या परिवारावर, म्हणजे माझी एक भावाची विधवा मुलगी आहे तिच्यावर, माझी सून आहे 2 महिन्याखाली 5-6 महिन्यापूर्वी लग्न झालेलं माझ्या पुतण्याचं, तिचं नाव, जी विधवा महिला आहे माझी पुतणी, तिला एक 1.5 वर्षाचं बाळ आहे, तिचा 1.5 वर्षापूर्वी नवरा मृत्यू पावला, त्या महिलेचं सुद्धा नाव या गुन्ह्यामध्ये टाकलेलं आहे। आणि हे फोन 25 तारखेला आमदार आनंदराव बोंडारकर यांनी पोलीस निरीक्षक शेंडगे यांना करून माझ्या परिवारावर एक राजकीय दबाव टाकून आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे। म्हणून मी माननीय राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्याकडे त्यांचं पद हे त्याचं रद्द करावं या मागणीसाठी मी कार्यालयासमोर, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेलो आहे। परंतु 3 दिवसापासून इथले RDC आंबेकर साहेब, जे इसवी मध्ये तहसीलदार होते, तिथले ते रेतीसाठा जो आहे तो या 6 वर्षापासून दुसऱ्याच्या शेतामध्ये यांनी रेतीसाठा केला। त्या शेतवाल्याची परवानगी कॉलेजच्या आवारामध्ये, गुरु गोविंद सिंग कॉलेज आहे ब्राह्मणवाड्याला, त्या कॉलेजच्या आवारामध्ये रेतीसाठा केलेला आहे 6 वर्षापूर्वी। तो त्या रेतीसाठा तर उचललाच नाही, परंतु त्या रेतीसाठ्यासंदर्भात त्या शेतावर, त्या प्रांगणावर कब्जा करण्यासाठी या रेती माफियांनी 2 महिन्यापासून तिथे एक 2000 बरास रेतीसाठा केलेला आहे। आणि पहिल्या दिवशी उपोषणाला बसलो त्या दिवशी तो रेतीसाठा उचलण्याचा प्रयत्न केला। तलाठी आणि तिथला मंडळ अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना मी फोन केल्यानंतर त्यांनी फौजफाटा तिथं पाठवला, परंतु त्यातली कुठलीच कारवाई, पंचनामा न कारवाई 3 दिवसापासून या पोलिसांनी किंवा तहसीलदारांनी केली नाही। म्हणजे याचा अर्थ असा आहे, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन म्हणजे जवळपास उपजिल्हा अधिकारी कार्यापर्यंत हे मॅनेज आहे, हा माझा प्रश्न आहे। नांदेड शहरामध्ये 5 खून झालेले आहेत आणि मी एकटा रेती माफियाच्या विरोधामध्ये, आमदाराच्या विरोधात लढा देतोय, परंतु कुठलं संरक्षण नाही, इथं बसायला जागा नाही, रात्रभर चिलट, आणि तहसील समोर मी उपोषणाचा इशारा दिला होता, परंतु या तहसीलदार नांदेड यांनी तिथल्या सगळ्या फरच्या उचलून टाकलेला आहे। म्हणजे लोकशाहीवर गदा आणण्यासाठी हे प्रशासन काम करत आहे का, हा माझा नांदेडच्या तहसीलदारांना प्रश्न आहे, वारकर साहेबांना। गोल उत्तर द्यालेत, येऊन भेटून चाललेत, परंतु ठोस माझी जी मागणी आहे, जो रेतीसाठा आहे त्याचा पंचनामा झाला पाहिजे आणि ज्यांनी काल परवा जी रेती चोरून नेण्याचा प्रयत्न केला उपोषण चालू केल्यानंतर, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे चोरीचा, आणि माझ्या परिवारावरील खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते रद्द झाले पाहिजेत, ही माझी या प्रशासनाला मागणी आहे।